आपण पाहत आहात DPL न्यूज पाथरी। आज आपण आहोत पाथरी येथे शासकीय विश्रामगृह। आपल्यासोबत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना प्रमुख माननीय रवींद्रजी धर्मे। जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया। सर्वात प्रथम तर मी आपल्या माध्यमातून सय्यद इक्बाल जे परभणीचे नूतन महापौर झाले त्यांचं आणि उपमहापौर गणेश देशमुख यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना या पदावर बसवणारे आमचे शिवसेनेचे उपनेते खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, त्याचप्रमाणे काँग्रेसचे सुरेश देशमुख, तुकाराम रेंगे बापू, सिद्धार्थ हत्यांबेरे या सर्वांना मी धन्यवाद देतो की त्यांनी समन्वय ठेवून आपल्या महाआघाडीचा महापौर या ठिकाणी परभणी नगरीमध्ये बसवला। आता राहिला प्रश्न सुरेश भुमरेचा, ते भाजपचं पोषण उठलेलं। तुम्हाला माहित असेल ज्यावेळेस 1995ला युतीची शिवसेना भाजपची सत्ता आली होती त्यावेळेस माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आमचे भिवंडीचे त्यावेळेचे आमदार ते कामगार मंत्री म्हणून त्यांना कॅबिनेट साबिरभाई शेख यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं होतं। अजून ह्या भुमरेंना शिवसेनेचे हिंदुत्व काय हेच माहीत नाही। शिवसेनेचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे। जो राष्ट्रावर प्रेम करतो तो शिवसेनेचा। आणि इक्बाल भाई हे आमच्या शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडून आले, त्यामुळे त्यांची क्षमता बघून आमच्या उपनेते शिवसेनेचे खासदार बंडू जाधव साहेब असतील, राहुल पाटील साहेब असतील यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं। शिवसेना ही कधीही जात पात धर्म मांडणारी नाही। शिवसेनेबद्दल जो आकस काही निर्माण करण्यात आला होता, माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आमच्या मुस्लिम बांधवांना पक्की खात्री पटली की शिवसेना ही जातीवादी धर्मवादी नाहीये। शिवसेना ही समाजाला घेऊन चालणारी। त्यांनी कोरोनाचे काम केलं ते पूर्ण महाराष्ट्रानं नव्हे देशाने जगानं बघितलं। त्यांनी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता एक कुटुंब प्रमुख म्हणून सर्वांना समान वागणूक दिली। त्यामुळे मुस्लिम बांधवांचा शिवसेनेवरला विश्वास वाढला होता आणि त्याचंच फलित म्हणून तुम्ही बघितलं असेल ज्या परभणीमध्ये कधी शिवसेनेचे 10-15चे वर नगरसेवक निवडून आले, त्या ठिकाणी 25 नगरसेवक निवडून आले आणि काँग्रेस सोबत त्या ठिकाणी सत्तेत पकडलो। भुमरेंचं जरा निर्चित थांबायली, त्यांना MIA सोबत युती करायला जमते भाजपला, त्यांना जिंतूरमध्ये मुस्लिमचा उपनगराध्यक्ष करायला जमतो। आज त्यांच्या महापौर जे उमेदवार होते आमच्या विरोधात 26 मतं जे पडले त्याचे सुद्धा 9 मुस्लिम बांधव नगरसेवक होते, ते मतं जमले। म्हणजे आम्ही महापौर केला म्हणजे आम्ही हे झालो का? आणि काल मी ऐकलं त्याचं की औरंगजेबाची अवलाद, आज तुम्ही का बापच्या घराची अवलाद देत का? विषय प्रश्न फक्त हा राष्ट्रवादाचा आहे। ज्याचं या राष्ट्रावर प्रेम आहे, ज्याचं या मातृभूमीवर प्रेम आहे, मग तो कोण्या जातीचा असो कोण्या ह्याचा असो, शिवसेना त्याला न्याय देणार। आणि आमच्या नेत्यांनी ते योग्य केलं। तुम्ही बघितलं असेल मातोश्री सुद्धा आमचे नगरसेवक भेटून जाऊन आले, उद्धव साहेबांनी सुद्धा त्यांना पूर्ण अधिकार दिले। आणि चंद्रपूरची घटना घडली असताना सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी इथं कुठल्याही प्रकारची लूटमार न करता शिवसेनेचा महापौर आणि काँग्रेसचा उपमहापौर या ठिकाणी त्यांनी बसवलेला आहे। याच्यासोबतच त्यांनी खासदार साहेब व डॉक्टर राहुल पाटील। आता एक सांगा, एखाद्या जर मुस्लिम नेत्याला आम्ही महापौरपदी बसवलं तर आमचं लगेच धर्मांतर नामांतर होतं का? भाजपमध्ये असे खूप मुस्लिम नेते, भुमरेंनी डोकं ठिकाणावर ठेवावं। ते प्रतिष्ठेसाठी स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी, मला कुठेतरी काय म्हणण्यासाठी ते मोठ्या त्याची तर अवकाश बी नाही, लायकी नाही। जो माणूस कधी ग्रामपंचायतीला निवडून आला नाही त्या माणसानं माननीय खासदार साहेब जे की या जिल्ह्याचं रेकॉर्ड आहे, सतत 5 निवडणुका त्यांनी सलग जिंकल्यात, 2दा विधानसभा 3दा लोकसभा। त्या माणसावर इथली जनता प्रेम करते, त्या माणसाचं वागणं, त्या माणसाचं संघटन कौशल्य। माननीय राहुल पाटलाचं बी आपण बघितलं असेल, सतत 3 टर्म मुस्लिम बहुल इलाक्यामध्ये परभणी सारख्या मतदारसंघातून ते सतत 3 वेळेस निवडून आले। याचा अर्थ त्यांचं काम बोलते विकासाच्या गप्पा मारणाऱ्या भुमरेंनी आता जातीवर धर्मावर बोलणं बंद करावं। तुम्ही काय दिवे लावले महानगरपालिकेत ते बघावं। ते आमच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्रजी धर्मे यांनी बीजेपीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांना उत्तर दिलेलं आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की यांना दुसऱ्या सोबत MIM सोबत युती करून त्यांची सत्ता स्थापना करता येऊ शकते। जिंतूरमध्ये उपाध्यक्षांचा होऊ शकतो, मुस्लिमांसोबत ते राहू शकतात। मग शिवसेनेनं मुस्लिमांना पद दिलं तर यांना का चीड येते, अशी याने त्यांचं उत्तर दिलेलं आहे।